हाय फ्रेंड्स, बाहेर फार छानसा पाऊस पडतोय आणि पाऊस पडतोय म्हणूनच आता मी तुमच्या भेटीला आले आहे. कारण पाऊस म्हटलं की आठवण ही आलीच आणि आठवण म्हटलं की मग आपल्याला छानशा कविता, चारोळी किंवा असं काहीतरी छानसं मनाला भावेल असं ऐकायला आवडतं. आणि आज मातृदिन, तर आपण सगळेजण आईपासून बरेच जण दूर असणार. काळाच्या ओघामध्ये ज्यांची आई त्यांना सोडून गेली आणि लॉकडाऊनमुळे जे आपल्या आईपासून दूर आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जाता, शेवटच्या श्वासासोबत आई हेच शब्द राहतात. तुम्ही फमू शिंदेंची कविता ऐकलेलीच असणार आहे, तर ती फमू शिंदेंची कविता आपण एकदा पुन्हा ऐकूया. आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पालं उठतात, जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीवर उमाळे दाटतात. आई मनामनात अशीच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यातल्या गाई. आई खरंच काय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. लोक म्हणतात की एखाद्याच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही, परंतु लाखो भेटले तरी एका आईची कमी भरून काढू शकत नाही. आई वडिलांचं प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम मात्र वेळेनुसार बदलतं. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेने निर्भय वरदान म्हणजे आई. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आई ही आरोळी, आई ही आरोळी. धन्यवाद मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या.